नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून म्हणजे मागील 3-4 महिन्यापूर्वी पेपरला न्यूज आली होती की बीएमसीच्या बाहेरून जवळपास 1700 प्लस जागा भरल्या जाणार. अंतर्गत भरती जवळपास 1100 पदांची पार पडली, पण बाहेरून जे जनरल विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्या विद्यार्थ्यांसाठी 1700 जागांसाठीची ऍड येणार ही बऱ्याच दिवसापासून आपण ऐकतोय. पण रिसेंटली ही ऍड येण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. का वाढले तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. बीएमसी मध्ये म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 मध्ये ही होणार आहे आणि रिसेंटली या भरतीचे थोडेसे अंदाज व्यक्त होत आहेत, कारण आचारसंहिता होती म्हणून ऍड थांबली होती. ही आचारसंहिता संपून आता दुसरी आचारसंहिता लागली आहे पदवीधराची आचारसंहिते बरोबरच काही पुढे अजून विधानसभेची आचारसंहिता आहे. सो विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदरच ही ऍड येणं अपेक्षित आहे. ही ऍड जर येणार असेल कंबाईनची पण ऍड जशी ही बीएमसीची ऍड पण खूप मुलं वाट बघत होते. बृहन्मुंबईमध्ये लिपिक या पदासाठीची ऍड आहे. तुम्ही जर बृहन्मुंबईमध्ये या पदासाठी तयारी करत असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. पहिले जाणून घ्या की जाहिरात कधी येणार आहे. जाहिरात ही अपेक्षित होती ह्या जून मध्ये येईल असं, पण ही जर आचारसंहिता 6 जुलै पर्यंत आहे, तो जर आपण विचार लक्षात घेतला तर ऍड देणं शक्य होत नाही. आचारसंहितेमध्ये ऍड जर येऊन गेली असती तर ह्या आचारसंहितेमध्ये पुढची प्रोसेस चालू राहिली असती, नियुक्ती फक्त झाली नसती. पण जर रिसेंटली बऱ्याचशा एक्झाम अशा आहेत जसं की तलाठी भरती आहे, शिक्षक भरती आहे, त्या डिपार्टमेंटने निवडणूक आयोगाला लेटर दिलेलं आहे की आम्हाला आमच्या भरती प्रक्रियाची प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी परवानगी द्यावी. सो त्या अनुषंगाने बीएमसी सुद्धा जर परवानगी मागितलीच तर तुम्हाला परवानगी मिळाली तर ही ऍड येऊ शकते. पण जर नाहीच मिळाली तर जुलैमध्ये ही ऍड येण्याचे चान्सेस आहेत. सो 1 महिन्यावरती आहे, फक्त 1 महिन्यामध्ये ऍड येऊ शकते. साधारणतः तुमची एक्झाम ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एक्झाम सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. आता असं का म्हणतो मी, कारण तुम्हाला माहिती आहे दिवाळीच्या अगोदर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विधानसभेचं इलेक्शन लागू शकतं, होणारच आहे. ती आचारसंहिता परत जर लागली तर मग एक्झाम नाही झाली तर ती एक्झाम जाऊ शकते डिसेंबरमध्ये. सो तरी पण आपण चान्सेस विचारात घेता आतापासून अभ्यासाला लागणं कधीही चांगलं आहे. सो ही ऍड येऊ शकते. जर निवडणूक आयोगाने परमिशन दिली तर या जून मध्येच येईल, नाहीतर जुलैमध्ये ऍड येणार. कोणते विद्यार्थी परीक्षा पास होऊ शकतात बरं? आता बघा, बीएमसीचा अभ्यासक्रम तुम्ही थोडक्यात जर बघितला ना तर बीएमसीला जे विषय आहेत, जे विषय सरळ सेवेचेच आहेत. सो सरळ सेवेचे विषय मराठी आहे, इंग्लिश आहे, जीके आहे, मॅथ आहे. ते विषय प्रत्येकी 25-25 प्रश्न मार्क 50-50 मार्कांसाठी आहे. सो तो अभ्यास तुमचा बराचसा झालाय. फक्त इथे अभ्यास करताना बीएमसीची एक्झाम असल्या कारणाने बृहन्मुंबईचा थोडासा जीएसचा भाग तिथे विचारला जातो. तो थोडासा आवाका लक्षात घेतला तर ती एक्झाम क्रॅक करणं सोपं आहे तुम्हाला. दुसरं, आतापासून तयारी करावी का आणि कशी करावी? जे नवीन विद्यार्थी असतील, बृहन्मुंबईमध्ये जाण्यासाठी इच्छुक असतील किंवा एक पोस्ट घेऊन मला परत पुढच्या पोस्टचा अभ्यास करायचा असा विचार करून तुम्ही अभ्यास जर करणार असाल नवीन विद्यार्थी, तर आतापासून कामाला लागा. कारण ह्या रिसेंटली मागच्या वर्षात बरेचसे तुमचे कॉम्पिटिटर, बरेचसे विद्यार्थ्यांनी ह्या सब्जेक्टचा अभ्यास केलेला आहे. त्यांना ही एक्झाम सोपी जाणार आहे, पण तुम्हाला मात्र थोडाशी मेहनत घ्यावी लागणार. त्यांच्यावर कॉम्पीट करायचं म्हटलं तर आतापासून तयारी करावी लागणार आहे. आणि तयारी जर तुम्ही आतापासून करणार असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला ही बॅचेस पण आम्ही अवेलेबल करून दिली. बघा, बृहन्मुंबई भरतीसाठी ही सर्वसमावेशक सरळ सेवा भरतीची बॅच अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट म्हणजे मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान शिकवलं जातं. प्लस तुमच्या बॅचसाठी मुंबईचं सेपरेट लेक्चर पण अवेलेबल आहे. मुंबईबद्दलचं सेपरेट लेक्चर माझंच अवेलेबल आहे. 1499ची बॅच आहे. ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करा. आता ही जी टीम आहे ना, ह्या टीमकडून तुम्हाला त्या सब्जेक्टचे सेपरेट टीचिंग केलं जातं. जसं की अमोल गाडेकर सर आहे, तुम्हाला जीके जीएस शिकवतात. वराडे सर आहेत, हे तुम्हाला गणित शिकवतात. बोबडे सर हे बुद्धिमत्ता शिकवतात. बोबडे सर तुम्हाला इंग्लिशच्या ट्रिकने फार सोप्या पद्धतीने इंग्लिश करून शिकवतात. मराठीचे आपले सर आहेत, हे सर सुद्धा तुम्हाला प्रॉपर गायडन्स करतील एकदम. म्हणजे तुम्हाला मराठी विषय आउट ऑफ मार्क कसे पाडायचे याचा स्किल तुम्हाला देतील. आणि सगळ्यांना त्याचबरोबर मी मेंटोरिंग पण करतोय. जॉग्राफी विषय पण मी इथे घेत असतो. सो ऍप डाउनलोड करा. काही शंका असेल खालच्या नंबरला कॉल करून घ्या. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक जाहिरात पण आली होती, पेपरला न्यूज पण आली होती. त्या न्यूजमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की बृहन्मुंबईच्या जवळपास 42,000 जागा रिक्त. ही जाहिरात जुनी आहे, ही ऍड जुनी आहे, म्हणजे 3 महिन्यापूर्वीची ही पेपरची बातमी आहे. आणि 53 हे 42,000 त्यांनी सांगितलं. परत त्यांनी असं म्हटलं की 53,000 खरं म्हणजे जागा इथे रिक्त असल्याचा दावा दी म्युनिसिपल युनियनने केला होता.
त्याच्यानंतर मग ऍड आली 1100 लिपिकच्या जागा अंतर्गत भरतीतनं अंतर्गत कर्मचाऱ्यांमधून त्या भरल्या पण गेल्या आणि 1700 लिपिक पदाच्या जागा ह्या बाहेरून भरण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे असं 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलामध्ये 910 पदांची जाहिरात होती, भरती होती, पण 507 पदांची येऊन गेली. 450 भरती होणार आहे. 400हून अधिक अभियंत्याची पण भरती होणार आहे. इथे परत एकदा जर बघितलं तर जवळपास 42,000 रिक्त असून 28,000 जागा भरण्याची तिथे काय त्यांनी प्रोसेस कंप्लीट करायचं ठरवलं होतं, पण त्यापैकी 1100 भरल्या आणि आता 1700 जागा भरणार आहे. मग आता या संदर्भात तुम्ही थोडक्यात जर बघितलं पात्रता काय, बृहन्मुंबईमध्ये लिपिक या पदासाठी पात्रता काय, ज्याला आपण कार्यकारी सहाय्यक म्हणतो, काय पात्रता आहे, 10वी पास असणं गरजेचं आहे. 10वी मध्ये कमीत कमी 50% मार्क तुम्हाला असावे लागतील, हा पहिला मुद्दा. त्यानंतर मराठी आणि इंग्लिश विषय 10वीला तुम्हाला असावे लागतात. 10वीला असून प्रत्येकी 100 मार्कांचे हे विषय तुम्हाला 10वीला असणं गरजेचं आहे. MSCITचं सर्टिफिकेट असेल तर वेल अँड गुड, नसेल तर 2 वर्ष तुम्हाला सिलेक्ट झाल्यानंतर 2 वर्ष वेळ मिळतो, ह्या 2 वर्षात तुम्हाला हे सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्यानंतर टायपिंगचं सर्टिफिकेट मात्र मस्ट आहे, तुम्हाला लागणारच आहे. एकतर मराठीचं किंवा इंग्लिशचं दोघांपैकी एकाचं किंवा दोघे असेल तर चालतीलच. 30 वर्ड्स पर मिनिट तुम्हाला अपेक्षित आहे. सो ज्यांच्याकडे ही शैक्षणिक पूर्तता करत असाल तुम्ही तर हा फॉर्म भरू शकतात. आणि यामध्ये तुम्ही जर बघितलं 4 विषय आहेत, त्यामध्ये सामान्य ज्ञान विषयाचा फक्त तुम्हाला अभ्यास करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेशी तसेच इतर विषयाशी निगडीत प्रश्न त्यामध्ये विचारले जाणार आहे. म्हणजे बृहन्मुंबईशी निगडीत जे काय तिथले लोकल प्रश्न असतील त्याच्यावरती प्रश्न आहेत. त्यानंतर बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल. तुम्ही शिष्यवृत्ती माध्यमिक शिष्यवृत्ती दिली असेल बघा, आता 5वी आणि 8वीला आलेली, त्या लेवलचे प्रश्न तुम्हाला हे बौद्धिक चाचणीमध्ये विचारले जाणार आहे. इंग्रजी भाषा व व्याकरण ही ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतूनच होईल. बाकी मराठी भाषा, व्याकरण, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे सगळे ऑनलाईन परीक्षा मराठीमधून होणार आहे. म्हणजे इंग्लिश विषय सोडला तर सगळे विषय तुमचे मराठीमधून क्वेश्चन पेपर आहे. फक्त इंग्लिश हा इंग्लिशमध्ये असणार आहे. आणि तुमची जे इंटरव्ह्यू असणार आहे का नाही, डायरेक्ट सिलेक्शन आहे. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डायरेक्ट सिलेक्शन तुमचं इथे होणार आहे. बघा हे प्रश्न कसे असणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे, तर या पद्धतीचे आहे. मराठी भाषा व्याकरण 25 प्रश्न 50 मार्क, इंग्रजी भाषा 25 प्रश्न 50 मार्क, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 मार्कांसाठी. प्रत्येकी 2-2 मार्काला 100 प्रश्न असणार आहे. टोटल 200 मार्कांसाठी आहे बघा. आणि तुम्हाला याच्यात काय एक अट आहे, हे महत्वाचं स्टार करून ठेवतो मी, काय महत्वाचं अट आहे किंवा इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला प्रत्येक विषयाला कमीत कमी 50 पैकी 20 मार्क, 50 पैकी 20 मार्क पडलेच पाहिजे. आउट ऑफ 50 20 मार्क तुम्हाला प्रत्येकी पडले पाहिजे, तर तुम्ही ते क्वालिफाय होणार आहे. सांगितलं बघा, 40% प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुण संख्या एवढं असणं अपेक्षित आहे. आता हे तुम्हाला जे सांगतो, हे पाठीमागच्या ऍडचा संदर्भ मी तुम्हाला देतोय. आता येणाऱ्या ऍड मध्ये हे असंच असणार की नाही हे माहित नाही आपल्याला, हे शक्यतेवर मी बोलतोय की असं असू शकतं. ऍड जर आपल्याला क्लिअर होईलच अजून, पण हे विषय तर 100% राहणारच आहे. फक्त हे असणार की नाही हे माहित नाही आपल्याला, पण हे विषय मात्र असण्याचे 100% चान्सेस आहेत. त्यानंतर एकूण उत्तीर्ण गुणसंख्या म्हणजे टोटल 200 पैकी तुम्हाला किती, प्रत्येक विषयात किमान 40% गुण मिळणे आवश्यक, तथापि एकूण गुणांची बेरीज 85% असणं अपेक्षित आहे. म्हणजे 200 पैकी एकूण 200 पैकी तुम्हाला 90 मार्क पडलेच पाहिजे, तर आणि तर तुमचा विचार मेरिटसाठी केला जाईल. आणि हे जे प्रश्न 100 प्रश्न सोडवण्यासाठी 100 मिनिटं वेळ, एका प्रश्नाला 1 मिनिट वेळ तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण तुमची कॉम्पिटिशन ज्यांच्याबरोबर आहे ते विषयाचे म्हणजे त्या विषयात अभ्यास करणारे विद्यार्थी खूप पुढे आहेत. सो फ्रेशर विद्यार्थी लगेच कामाला लागा, किंवा जे ऑलरेडी अभ्यास करताय पण काही रिसेंटली एक्झाम सिलेक्शन होत नसेल तर त्यांनी त्या बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. कोणत्या विषयात कुठे कमी पडतो आपण, त्याचा एक थोडासा अनालिसिस चार्ट जो तुम्ही समोर ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की कशामुळे माझं सिलेक्शन राहून जात आहे. ह्या 1700 जागांसाठी तुम्ही तयारी करताय, बृहन्मुंबईमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला आहे. सो नक्कीच खूप चांगला हा जॉब तुमचा असू शकतो. त्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे. सर्व समावेशक सरळ सेवेची बॅच तुम्हाला अवेलेबल आहे फक्त 1499 रुपयात. ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. ही सगळी टीम तुमच्या बरोबर आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट सेशन अवेलेबल आहे, 1-to-1 काउन्सिलिंग अवेलेबल आहे. या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला ऑनलाईन मिळत आहे आणि ऑनलाईन बॅचेस मधून सिलेक्शन सुद्धा होत आहे. सो मनातनं काही शंका असेल तर काढून टाका, घाबरत असाल भीती पण काढून टाका. इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर असणार. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.